ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपाशीर्वादाने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। या अध्यायाला प्रारंभ होण्याच्या पूर्वी 84 ओवीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी केलेली प्रस्तावना, त्या प्रस्तावनेचा आपण यथामती यथावकाश विचार केलेला आहे। कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ होत असताना त्या ग्रंथाच्या पाठीमागे काय पार्श्वभूमिका असावी लागते। या अध्यायाची संगती सांगत असताना ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, तरी पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला। भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे त्या अध्यायाचं नाव जरी अर्जुन विषाद योग असं असलं तरी पण गीता शास्त्राची प्रवृत्ती का झाली त्या प्रवृत्तीची प्रस्तावना म्हणजे हा पहिला अध्याय आहे। अर्थात शास्त्र कोणतंही निर्माण होत असेल तर त्या शास्त्रामध्ये शास्त्राचा जो अधिकारी आहे त्याचं अंततोगत्वा कल्याण किंवा हित व्हावं ही अपेक्षा आहे। अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही का श्रुती परोती माऊली जगा, असं श्रुती मातेचं लक्षण ज्ञानोबाराय पुढे आपल्याला 16व्या अध्यायामध्ये प्रतिपादन करतात। अहितापासून काढणारी आणि हिताला देऊन पुष्ट करणारी वाढविणारी जगामध्ये श्रुती माऊलीसारखी माऊली दुसरी कोणती नाही। अर्थात शास्त्र हित करण्याकरताच प्रवृत्त झालेलं असतं। मग आता हिताला प्रतिबंध कोणता असतो? हिताला प्रतिबंध असतो शोकाचा आणि हिताला प्रतिबंध असतो मोहाचा। मनुष्याला जर एखादा प्रिय विषय आवडत असेल आणि त्या प्रिय विषयाचा वियोग होण्याची जर शक्यता निर्माण झाली तत्संबंधाने जे दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात। शोकामुळे मनुष्याला योग्य काय अयोग्य काय, कर्तव्य किंवा अकर्तव्य काय हे कळत नाही आणि त्याचंही कारण मोह असतो अंतःकरणामध्ये। मोहाला कारण असतं आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि म्हणून 2 प्रकारचा मोह निवृत्त करावा अशी भगवंताची अपेक्षा आहे। जो सर्वांच्या ठिकाणी राहतो त्याला सर्वसाधारण मोह असं म्हणतात आणि जो त्या व्यक्तीच्याच ठिकाणी राहतो त्याला विशेष मोह असं म्हणतात। आत्मस्वरूपाचं अज्ञान सर्वांनाच आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या संबंधाने असणारा मोह हा साधारण मोह आहे, सर्व ठिकाणी राहणारा। आणि क्षत्रियाचं युद्ध नावाचं कर्म असतानाही युद्ध केल्यानंतर मला पाप लागेल म्हणून मी युद्ध सोडून देणार आणि एखाद्या साधकाप्रमाणे मी भिक्षा मागणार, हा कर्माच्या संबंधाने जो मोह निर्माण झाला तो विशेष मोह आहे। वास्तविक क्षत्रियाला युद्ध केल्यानंतर पाप लागत नाही, आणि जर लागलं असतं तर मग हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम असं भगवंतानी म्हटलं नसतं। उलट क्षत्रियाने जर धर्मयुद्ध केलं तर त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे आणि म्हणजे मृत झाला तर याचा अर्थ पुण्य प्राप्त होतं आणि जिवंत राहिला आणि जिंकला तर संपूर्ण पृथ्वीचा तो सम्राट होऊ शकतो। तात्पर्य असं आहे, आपल्या कर्माविषयी जो मोह निर्माण होतो तो विशेष मोह आहे आणि आत्मस्वरूपाविषयी जे अज्ञान मोह आहे त्याला सर्वसाधारण किंवा सामान्य मोह असं म्हणतात। आणि मग हा मोह निवृत्त करावा आणि जीवाला त्या मोहाचं अज्ञान निवर्तक तत्त्वज्ञान प्राप्त व्हावं, त्या तत्त्वज्ञानाच्या द्वारे त्याला मोक्ष प्राप्त व्हावा, याकरिता भगवान परमात्मा गीताशास्त्र निर्माण करीते झाले। आणि मग गीताशास्त्र जर सांगायचं असेल
तर कोणीतरी अधिकारी असावा लागेल की नाही, ज्याचं निमित्त करून आपल्याला हे ज्ञान प्रगट करायचं आहे. गाईला दूध देण्याची अपेक्षा आहे, पण वासरू असावं लागतं. मेघाला वर्षाव करायचा आहे, पण समोर चातक असावा लागतो. सूर्याला उदयाला यायचं आहे, पण सरोवरामध्ये कमळ असावं लागतं. त्याप्रमाणे भगवंताला गीता सांगायची आहे, पण योग्य अधिकारी असावा लागतो. अर्जुन महान पराक्रमीच होते, महान पराक्रमी. पण काय करावं? पराक्रम संपन्न असणारा पुरुषही जेव्हा शोक आणि मोहाला प्राप्त होतो, तेव्हा तो आपल्या पुरुषार्थाला चांगल्या प्रकारे संपादन करू शकत नाही. माता भक्तराज अर्जुन जर पराक्रमी होते, तर त्यांना मोह निर्माण झाला कसा, कुठं झाला? तर तो मोह निर्माण झाला रणांगणामध्ये. कुणाला पाहून? आप्त स्वकीयांना पाहून आले होते धर्मयुद्ध करायला. त्या महाभारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे की वास्तविक कुंती माता ही सहनशील आहे, आणि कुंती मातेनं भगवंताला मागणी मागत असताना विपदः सन्तु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. भगवंताला मागणी काय केली? प्रभो, आमच्या जीवनामध्ये कायम संकट असावे. विपदः सन्तु न शश्वत, जीवनामध्ये कायम संकट असावे. संकट कोण मागत असतं? ज्याच्या अंतकरणाची वृत्ती सहनशील आहे. म्हणून तर ते विचार सागरामध्ये समाधी षटकं सांगितलं की नाही, त्याच्यामध्ये तितिक्षा नावाचं एक सद्गुण आलेला आहे. म्हणजे आपल्याला प्राप्त होणारे शीत उष्ण, भूक तहान, सुख दुःख, हे सगळे द्वंद्व, तिथे एक शब्द फार गोड वापरला, नुसतं सहन करणे नाही, कष्टा वाचून सहन करणे. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सगळ्या प्रकारचे कायिक, वाचिक, मानसिक, आध्यात्मिक, आदी भौतिक, आदी दैविक सगळ्या प्रकारचं दुःख सहन करायचं. ज्या व्यक्तीला दुःख सहन करता येतं प्रसन्नतेनं, त्याला दुःखाचा ताप होत नाही, त्याच्याकडून तप होतं. म्हणजे आध्यात्मिक, आदी भौतिक, आदी दैविक हा ताप आहे. पण जर त्याने चिंता न करता, कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करिता आणि न रडता ते जर सहन केलं, तर ते तापच त्याला तप होत असतं. त्याने ते तप करावं. कुंती माता संकट देवाला मागते आहे, संकटाची अडचण नाही. पण 2 प्रसंग असे घडले की कुंती मातेनं या पांडवांना आज्ञा दिली की आता तुम्ही युद्ध केलं पाहिजे. पहिला प्रसंग घडला की आपल्या सुनेची अर्थात द्रौपदीची या कौरवांनी विटंबना केली. प्रचंड राग कुंती मातेला पहिला हा आला. आणि दुसरा राग आला भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेल्यानंतर दुर्योधनाने भगवंताचा अधिकार न पाहता, सामर्थ्य न जाणता भगवंताला बंदिवासामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. या 2 गोष्टीची प्रचंड चीड आल्यामुळे कुंती मातेनं या पांडवांना सांगितलं, आता तुम्ही युद्ध केलंच पाहिजे. जाताना असं जा आणि येताना मात्र विजयश्रीची माला गळ्यामध्ये धारण करूनच या. याचा भाव काय आहे? ही सगळी पार्श्वभूमिका आहे. आपलं राज्य आपल्याला मिळत नाही, 5 गावच मागितले तरी मिळाले नाही, आणि दुर्योधनाची अपेक्षा आहे की सुईच्या टोकार मावेल एवढीसुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणारच नाही. मग सगळा तो प्रसंग पृथ्वीचे सगळे राजे आपापल्या पक्षामध्ये दोघांनी घेतले. आणि तिथला वृत्तांत काय होतो आहे असं मग धृतराष्ट्राने संजयाला विचारलं. भाव असा आहे की युद्ध हे कुरुक्षेत्र आहे, पण त्याला धर्मक्षेत्र असं म्हटलं. एखाद्या क्षेत्रात धर्माचा प्रभाव असेल तर अधार्मिक मनुष्य तिथं गेला की त्याच्यामध्ये धर्मवृत्ती जागृत होते, आणि अगोदरच धार्मिक असेल तर धर्माची वाढ होते. 2 प्रकार आहेत. दुर्योधन अधार्मिक आहे, धर्मक्षेत्रात गेल्यामुळे जे धर्मालय म्हणीचे तिथं गेल्यामुळे कदाचित त्याच्या वृत्तीत फरक पडला असेल, त्याच्या नाही तर कमीत कमी धर्मराजाचरी मनामध्ये बदल झाला असेल, आणि म्हणून किम अकुर्वत, ते नेमके काय करते झाले. युयोत्सवाहा, युद्धाच्या अपेक्षेनं गेले तर मग युद्धच करतील ना, पण नाही, शब्द वापरला धर्मक्षेत्रे. हस्तिनापुरातून निघाले तेव्हा युयोत्सवाहा हे खरं आहे,
पण धर्मक्षेत्रात गेल्यानंतर जर त्यांच्या मनात बदल होत असेल तर मग युद्ध थांबलं तर नाही ना. म्हणून ते नेमके काय करते झाले. त्यांनी तिथं जाऊन वाटाघाटी केल्या, युद्ध थांबवलं का सामोपचाराने सगळ्या प्रकारचे प्रसंग मिटून घेतले, अशी धृतराष्ट्राच्या मनात अपेक्षा आहे. ज्ञानेश्वरीचे किंवा भगवद्गीतेचे जगातले सगळे माणसं अधिकारी आहे. का बरं? काही लोक म्हणतात बघा, वर्तमान काळामध्ये या साहित्याची फार उपयोगिता नाही, उलट आता जास्त उपयोगिता आहे. जगात असा कोणता व्यक्ती नाही की ज्याला मोह नाही, सगळ्यालाच मोह आहे. आणि विशेष सांगू का, जरी नसेल तर पुत्रमोह सगळ्यांनाच आहे. म्हणून पुत्रस्नेहे मोहितो, ज्यांना ज्यांना पुत्र प्राप्त आहे. म्हणजे मग ज्यांना अप्राप्त आहे त्यांचं ते पण अधिकारी जास्त आहे. कारण पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते, दशरथ राजाची ही भावना आहे. म्हणून सगळेच गीतेचे अधिकारी आहे. प्रसंग प्राप्त झाला की बदल होतो का काय? क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बदल होतो. काल आपण उदाहरण पाहिलं, चांगल्या क्षेत्रामध्ये विकल्पाला जागा नसते. म्हणजे अयोध्येमध्ये विकल्प प्रवेश करत नाही. पण अयोध्येची हद्द संपली आणि मंथरा हिवराच्या झाडाखाली आली तर विकल्पाने तिच्या अंतःकरणात प्रवेश केला. माता तिने कैकेयी मातेला आलिंगन दिलं, आलिंगन घडे, पुढचं नका घेऊ, कारण ते नाही झालं तिथं. तिच्या मनातला असणार हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घात रे, याच्याही पुढची उभी आपल्याला घ्यायची नाही आता. पण आलिंगन दिल्याबरोबर तिच्या अंतःकरणातला विकल्प कैकेयीच्या मनामध्ये गेला. एका वराने भरताला राज्यगादी, दुसऱ्या वरदानाच्या मोबदल्यामध्ये 14 वर्षाचा वनवास मिळाला प्रभू रामचंद्रांना. हे कशामुळे? विकल्पाचा प्रभाव आहे. साधना कुठं करावी याच्या बाबतीमध्ये भगवान श्री ज्ञानोबांनी 6व्या अध्यायामध्ये खूप गोड विचार केला आहे बघा. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नाते नीचम चैलाजन कुशोत्तरम, तरी विशेष आता बोली जेल परी ते अनुभवे उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. भगवान म्हणतात, अर्जुना तुला विशेष करून योगाचं प्रतिपादन करायचं आहे, विशेष बोलणार आहे. पण ते बोलणं अनुभव घेतल्यानंतर उपयोगी पडेल. म्हणून त्याचा अनुभव घ्यावा, ते साधना करावी, असं एक स्थान पाहावं लागेल. मग त्या स्थानाचं लक्षण सांगा बरं, कोणतं ठिकाण आहे? ज्ञानोबा पहिलं लक्षण सांगतात, जो संती वसविला ठावो. या सगळ्या 6व्या अध्यायातल्या ओव्या जर पाहिल्या आणि त्याची लक्षणं पाहिली तर ते बाकी क्षेत्रामध्ये किती जुळतात मला माहिती नाही, पण आळंदीला मात्र चांगले जुळतात. जो संती वसविला ठावो, जिथं संतांनी वास्तव्य केलेलं आहे, इथं तर ज्ञानोबा यांचं अखंड वास्तव्य आहे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो, जो संती वसविला ठावो. संतोषाशी सावावो, जिथं गेल्यानंतर समाधान प्राप्त होतं. मना होय उत्साह धैर्याचा, सहज आपल्या मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो. अभ्यास करण्याची गरजच पडत नाही, आपोआप अभ्यास होतो. अभ्यासाची आपण याते करी, हृदयाते अनुभववरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. याचा अनुभव आपल्याला येतो बघा. आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये जर आपण प्रवेश केला ना, म्हणजे आपण प्रवासाला गेलो तर बाहेर करमत नाही जेवढं आळंदीमध्ये मन रमतं. पण मग आता आळंदीला येण्याची आपली ओढ असते आणि आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये जरी आलं तरी पण असं वाटतं की बस आपण रममान आहे. गुरुवारी श्री मारुती बाबा, डॉक्टर बाबा एकमेकांचे अनुभव सांगतात. आळंदीत राहिलं की सुरक्षित आहे असं वाटतं. असे या महात्म्यांची भावना आहे. आणि आपल्यालाही तसंच वाटतं. गुरुवारी भास्कर बाबांच्या सोबत एकदा मी गावी गेलो होतो. मग जेव्हा इथून निघेपर्यंत बाबा काहीच म्हटले नाही, कीर्तन झालं माघारी येईपर्यंत पण काहीच नाही. पण जेव्हा आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये गाडी आली, बाबाने बस आता आपण सुरक्षित आहोत. का? रम्यपणाची थोरी अखंड जेथ, आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा, पाखंडियाही असता समूळ होय. पाखंडी मनुष्य जरी आला अशा स्थानामध्ये तर त्यालाही असं वाटतं की आज अनुक्षाखाली एखादं पारायण करावं. त्यालाही असं वाटतं. स्वभावे वाटे जाता, जरी वर पडा झाला अवचिता, सकामही परी मागोता निगो विसरे.
एखादा मनुष्य कामी आहे, सकाम आहे, पण इथलं रम्यपण पाहिलं की त्याला असं वाटतं जाऊ द्या, आपण सकाळी जाण्यापेक्षा सायंकाळच्या गाडीनं जाऊ. ऐसेने न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटोनी चेववी विरक्ती ते राज्याचा परित्याग करावा. हे सगळं क्षेत्राचं महात्म्य आहे. म्हणून धृतराष्ट्राला असं वाटलं, न जाणो माझ्या दुर्योधनाच्या मनामध्ये धर्मक्षेत्रामध्ये गेल्यानंतर बदल तर झाला नाही ना. म्हणून संजय याला विचारलं, नेमकं काय झालं? दुर्योधनाने अर्ध राज्य त्यांना देऊन टाकलं का मग धर्मराजाने सांगितलं बुवा आम्ही वनातच राहतो, सगळं राज्य तूच घे? असं तर काही झालं नाही ना. संजय म्हणले, असं काहीच नाही झालं. हे दोन्ही घटना नाही घडल्या, तिसरीच घटना घडली आहे. कोणती? या श्लोकामध्ये सांगतात, संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनः तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत पश्य एतां पांडुपुत्राणाम् आचार्यमहतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. हा या श्लोकाचा पदच्छेद आहे. अन्वय असा होईल, संजय उवाच, संजय असं म्हणतात, तदा म्हणजे कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव युद्धाच्या संबंधाने एकत्र झाले. यदा म्हणजे जेव्हा, तदा म्हणजे तेव्हा काय घडलं? तदा राजा दुर्योधनाला संजय याने राजा असं म्हटलंय. बरं, अजून तो काही राजा झालेला नाही आहे, पण राजकुमार म्हणून त्याला मान्यता आहे. किंवा धृतराष्ट्राच्या मनाला आनंद व्हावा म्हणून राजा. पुढे धर्मराजालाही राजाच म्हटलं आहे बघा, कारण लोकांच्या मनावर हे राज्य करतात ना, म्हणून राजा. किंवा राजपुत्र आहे, सध्याला तुम्ही राजा आहात, तुमचा मुलगा राजकुमार आहे, म्हणून राजा दुर्योधनः तदा पांडवानीकं व्यूढं दृष्ट्वा, पांडवांचं व्यूहरचनात्मक असणारं सैन्य पाहून आचार्य म्हणजे द्रोणाचार्य, वास्तविक सेनापती होते भीष्माचार्य, पण तो सेनापती असणाऱ्या भीष्माचार्यांच्या जवळ गेला नाही. याला राजनीती म्हणतात. ज्याला राजनीती कळते त्याला राजा म्हणतात, म्हणून तर राजा शब्द वापरला. तो राजनीतीमध्ये पारंगत आहे बघा. कोणाच्या जवळ जावं आणि कोणाला मोठेपणा द्यावा त्याला चांगलं कळतं. सेनापतीपद दिलं भीष्माचार्यांना मोठेपणा, आणि युद्धाला प्रारंभ होण्याच्या अगोदर पहिल्यांदा जातोय द्रोणाचार्याकडं, म्हणून आचार्य कोणाला म्हणतात? आचिनोतीचे शास्त्रार्थम स्वाचार्य स्थापयत्यपि स्वयं आचरित यस्तु आचार्य प्रकीर्तितः. सगळ्या शास्त्राच्या सिद्धांताचं जे चयन करतात, सगळे सिद्धांत निवडून घेतात, जगतामध्ये आचरणामध्ये प्रतिष्ठित करतात, आणि स्वतः तैसे संत जगी क्रिया करून दावी ते अंगी स्वतःही आचरण करतात. ज्याचं आचरण असतं आणि आचरणातून शिकवतो त्याला आचार्य असं म्हणतात. बरं, प्रभाव नुसत्या वक्तृत्वाचा नसतो, वक्तृत्वाच्या पाठीमागे जर आचरण असेल तर त्याचा प्रभाव असतो. ते आपल्याला उदाहरण माहिती आहे. पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण किंवा भागवताचं श्रवण करायला भरपूर प्रमाणामध्ये भाविक यायचे. आणि मग नाथांची श्रीमंती अशी आहे, आलेल्या भाविकाला त्या काळामध्ये ओंझळ ते साखर वाटायचे. आता हे आपल्याला पाठात करता येणार नाही, ते नाथ महाराजांनी करावं, नाहीतर मग जागाही पुरणार नाही, असंही होऊ शकतं. नाथांची श्रीमंती ती आहे. मग आल्यानंतर एका आईने तक्रार केली, म्हणे महाराज आमच्या मुलाला काहीतरी सांगा ना, म्हणे याला गोड फार आवडतं म्हणे, आणि गोड खाल्लं की याच्या पोटामध्ये जंत होतात. जास्त प्रमाणात लहान मुलांनी गोड खाल्लं की विकृती निर्माण होते आतड्यामध्ये, कारण ते आतडे फार मजबूत नसतात. मग जंत झाले की पोट दुखतं. नाथाने सांगितलं असं का, पुढच्या सोमवारी तुम्ही याला घेऊन. चालतं म्हणे. पुढच्या सोमवारी ती बाई आली आणि मग सांगितलं नाथांनी त्या बाळा गोड खायचं नाही बरं, गोड असणारा गुळाचा खडा आईला मागायचा नाही, खायचा नाही बरं, जा निघून. ती आई म्हटली 8 दिवसापूर्वी एवढं एक वाक्य पाठ नव्हतं का? एवढं एकच वाक्य सांगायचं होतं ना, मग 8 दिवस का लागले? नाथांनी सांगितलं त्या दिवशी मी मुलाला सांगितलं असतं गोड खायचं नाही तर मीच तर पुरणपोळी खाल्लेली होती.
मग आता मी खायचं आणि त्याला तू खाऊ नको असं म्हणायचं हे शोभनीय नाही. पहिल्यांदा 8 दिवस मी ते बंद केलं. तैसे संत जगी क्रिया करुणी दावीत अंगी. ज्यांच्यामध्ये क्रिया प्रधान आहे आणि मग बोले तैसा चाले, जसं बोलतात तसं वागतात, त्यांना आचार्य असं म्हणतात. द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन उपसंगम्य, जवळ स्वतः गेला बरं. हा द्रोणाचार्यांना बोलवलं नाही, याला राजनीती धर्मनीती असं म्हणतात. गुरूंच्या जवळ आपण गेलं पाहिजे, तेवढा नियम पाळला बघा. राजा दुर्योधना हा राजनीती पण आहे आणि त्याला नीती पण कळते, म्हणून तो स्वतः जवळ गेला. इदम वचनम अब्रवीत, अशा प्रकारचं वचन तो बोलता झाला. आता इथं तू शब्द आला ना, दृष्टवा तू, तू म्हणजे परंतु. परंतु शब्दामध्ये विलक्षणता सांगितली, म्हणजे दुर्योधनाच्याही वृत्तीमध्ये बदल झाला नाही, त्याने काही अर्ध राज्य दिलं नाही. आणि धर्मराजाने सुद्धा युद्धातून परांगमुख व्हावं असा निर्णय घेतला नाही. का? कारण कुंती मातेची आज्ञा होती की आता धर्मयुद्ध केलं पाहिजे. मातेची आज्ञा शिरसावंद्या मानायची, म्हणून धर्मराज किंवा दुर्योधन दोघांनी आपला युद्धाचा निर्णय काही सोडला नाही. हे सांगण्याकरता तू म्हणजे परंतु शब्द आला. तुम्ही जे म्हणता तसं काही घडलं नाही, परंतु वेगळंच घडलं हे सांगायचं आहे. मग तो काय म्हणतो? पश्य हे आचार्य. आता या श्लोकाचे खूप वेगवेगळे भाव काढलेले बरं. इथे जर आपण इथलाच भाव जर घेतला, कोणता? पांडुपुत्राणाम आचार्य, तर अर्थ काय होईल? आचार्य तुम्ही कौरवांच्या आचार्य नाही, तुम्ही तर पांडुपुत्राणाम आचार्य. तुम्ही फक्त पांडवांचेच आचार्य आहात, कारण तुम्ही शरीराने आमच्यासोबत आहात, आमच्या पक्षात, पण मनाने मात्र तुम्ही त्यांचंच हितचिंतन करता. म्हणून हे पांडुपुत्राणाम आचार्य, तुम्ही पांडुपुत्रांचेच आचार्य आहात, आमचे नाही, असा एक वेगळा भाव त्यातून प्रकट होऊ शकतो. किंवा हे आचार्य ऐका म्हणे काय? तव धीमता द्रुपदपुत्रेण शिष्येण व्यूढाम एताम पांडुपुत्राणाम महतीम चमूम पश्य, असा अन्वय होईल त्याचा. आता पांडुपुत्राणाम शब्द वेगळा घ्या. हे आचार्य अर्थात द्रोणाचार्य, तव धीमता शिष्येन, तुमचा बुद्धिमान असणारा शिष्य आहे. बरं, आता नुसतं शिष्य म्हणलं तर काय हरकत आहे, पण शब्द वापरला द्रुपदपुत्रेण. द्रुपदाचा पुत्र का म्हटलं? दृष्टद्युम्नाचं नाव घ्यायचं ना. द्रुपदपुत्र का म्हटलं? कारण द्रुपदाचं आणि द्रोणाचार्यांचं वैर आहे. म्हणजे द्रुपद हा तुमचा शत्रू आहे आणि शत्रूचा मुलगा तोच सुद्धा शत्रूच आहे की नाही. त्यांनी याज आणि उपयाज नावाचा यज्ञ केला, त्या यज्ञातून द्रौपदी माताही प्रगट झाली आणि दृष्टद्युम्न नावाचा सुद्धा मुलगा निर्माण झाला. त्या द्रुपद राजाने दृष्टद्युम्न निर्माण याच्यासाठीच केला की त्याने द्रोणाचार्याचा वध करावा. म्हणजे हे आठवून द्यायचं आहे त्यांना, दुर्योधनाला हे आठवून द्यायचं आहे. मग फक्त तो परिचय नाही करून देत, विशेष परिचय करून देतो आहे. द्रुपदपुत्रेण तव धीमता शिष्येन. बरं, होता द्रुपदाचा पुत्र म्हणजे शत्रूचा मुलगा, तुमच्याकडं आला शिष्य भावाने, तव शिष्येन, तुमचा शिष्य आहे तो, आणि तुमचा शिष्य असताना तुमची आज्ञा नाही पाळत, गेलाय शत्रूच्या पक्षामध्ये, म्हणजे पांडवांच्या पक्षामध्ये आहे. तुमचा शिष्य आहे ना, असे कसे तुम्ही गुरु आहात? हां, तुमचा शिष्य तुमचं ऐकत नाही तर त्याने ऐकावं कोणाचं? मग तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही असे गुरु काहीच म्हणत नाही. म्हणे द्रुपदपुत्रेनं वैर आठवावं. पुन्हा तुमचा शिष्य भावाने आला, तुम्हाला मारण्याकरता निर्माण झालेला आहे, आणि यानंतरही तुमच्याकडं शिष्य भावाने येऊन त्याने विद्या संपादन केली, एवढा तो बुद्धिमान आहे. धीमता, बुद्धिमान असणाऱ्या तुमच्या द्रुपदपुत्राच्या शिष्याने व्यूढाम, व्यूहरचनात्मक, पांडुपुत्राणाम, पांडूंच्या पुत्राची व्यूहरचनात्मक असणारी एताम, या महतीम चमूम पश्य, मोठ्या सैन्याला तुम्ही बघून घ्या. आता खरं सांगायचं, यांच्याकडे होती 11 औक्षहिणी आणि पांडवाकडे किती होती? 7 औक्षहिणी. मग तो का बरं म्हणतो आहे की यांना बघून घ्या? ही फार मोठी आहे महतीम. त्याचं कारण रचनाच अशी केली होती, सैन्य होतं लहान
पण रचना अशी केली होती की पाहिल्यानंतर कोणालाही ती फार मोठी वाटावी असं त्यांनी व्यवस्थापन केलं होतं. म्हणजे एका काळामध्ये 1.5 कोटी जरी भाविक आले, कळतं नाही, तरी त्यांचं व्यवस्थापन व्हावं अशी रचना त्यांनी केली. त्याला मॅनेजमेंट म्हणतात. पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. हे सगळे भाव त्यांनी प्रगट केले असं तो वचन बोलला. आणखीन काय यावर ज्ञानोबारे भाष्य करतात. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट ओठावले कवाट जैसे उसळले काळकूट धरी कवन ना तरी वडवानळ साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषोनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना विहुई परिकर अवगमले भयासुर तिये काळी. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. तिये वेळी त्या प्रसंगाला, म्हणजे कोणत्या प्रसंगाला? एकतर धर्मक्षेत्रात कुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर पांडूचे आणि माझे मुलं नेमकं काय करतात असा प्रश्न जे वेळी विचारला त्यावेळी संजयाने सांगण्याकरता प्रारंभ केला. संजय बोले, पण केव्हा? प्रश्न विचारल्यानंतर. बरं, ते झडकरी कथन करी मज प्रती, शहाण्या मनुष्याने वेळ आल्याशिवाय बोलू नये. प्रसंग आला तर बोलावं, शब्दाला किंमत राहते. त्या कोकिळीच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, वसंत आगमन झाल्याशिवाय ती कलरव करत नाही आणि 12 महिने कर्कश आवाजामध्ये ओरडत राहतो कावळा. पण आपला जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत कोकिळ कलरवाचेने मिशे कधीच बोलत नाही. प्रश्न विचारला तर मग सांगावं. ना पृष्ठः कश्चित ब्रूयात असं म्हटलं आहे की नाही. विचारल्याशिवाय सांगू नये. बरं, अन्यायाने विचारलं तरी सांगू नये. मग शहाण्या मनुष्याने अगदी जडवत आचरित, आपल्याला काहीच कळत नाही असं अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहावं. प्रश्न विचारला म्हणून सांगण्याकरता प्रवृत्त झाले, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, हा राजा आहे आणि मी सेवक आहे. राजाने आपल्याला आज्ञा केली, आपण बोललं पाहिजे. आज्ञा पालन म्हणून बोलतात, प्रश्न विचारला म्हणून बोलतात. आणि व्यासांची आपल्याला गुरु आज्ञा आहे की कुरुक्षेत्रावर घडणारा वृत्तांत सांगायचा, म्हणून ते वेळी तो संजय बोले. ते संजय बोलतात. काय बोलतात? आता वर्णन कोणाचं करतात? मामकाहा पांडवाश्चैव. श्लोकामध्ये कसं आलं बघा, मामकाहा माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले. संजयाने क्रम बदलला. त्याने मामकाहा म्हणजे तुमचा दुर्योधन काय करतो ते नंतर पहा. अगोदर दुर्योधनाने पांडव सैन्य पाहिलं. म्हणे पांडव सैन्य उचलले. उचलले शब्दाचा अर्थ फार गोड आहे बघा. उचलले म्हणजेच काय? खवळले. पांडवांचं सैन्य धार्मिक बाजूचं होतं. आता जोपर्यंत पांडवांची आपल्याला आज्ञा मिळत नाही तोपर्यंत यांना दुर्योधनाच्या अन्यायाचा बदला घेता येत नाही. पण नेमका आता प्रसंग युद्धाचा आलेला आहे. प्रसंग आला की मग शहाणे मनुष्य जे वीरश्री आपल्याजवळ सांभाळलेली असते ना तिला प्रगट करतात. 13व्या अध्यायामध्ये ओवी फार गोड आहे बघा ज्ञानोबारांची. ज्ञानोबारा म्हणतात, जो न पवता रणाचा ठावो सांभाळीची जैसा आवो. आपल्या ठिकाणी असणारा पराक्रम जोपर्यंत रणांगण मिळत नाही तुम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे. ओढण सुईजे घाव, ओढण न सुईजे घाव ओढताची. जोपर्यंत आपल्याला समोरून प्रतिघात होत नाही तोपर्यंत ढालपुडं करायची नसते. रणांगण मिळत नाही तोपर्यंत पराक्रम प्रगट करायचा नसतो. आपले सैन्य असतं ना, भारतीय सैन्य, यांच्याकडे पराक्रम फार आहे. ते तयारच आहे. फक्त ते आपल्या सरकारची वाट पाहत असतात. सरकारने सांगितलं करा तर मग ते सर्जिकल स्ट्राईक करतात. सांगितलं तर मग एअर स्ट्राईकही करतात. पराक्रम आहे. पण जोपर्यंत आज्ञा मिळत नाही, म्हणजे त्याला खुली छूट म्हणतात, ते मिळत नाही तोपर्यंत. नाही तर त्यांना जर सांगितलं आपण एखादं ऑपरेशन करा तर ते दवाखान्यापेक्षा चांगलं ऑपरेशन करतात. अगदी ऑपरेशन ऑल आऊट म्हणतात त्याला. सध्याला ते चालू आहे बघा. तर ते कशा करता? वाट पाहतात ते. तसं पांडव सैन्य खवळलेलं होतं. पांडव सैन्य उचलले
कसं ज्ञानोबाराय उपमा देतात. आता उपमा द्यावी तर ज्ञानोबारायांनी कसं खवळलं म्हणे, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. महाप्रलयाचा प्रसंग आला की ज्याप्रमाणे काळाचं मुख कृतांत, जो सगळ्याचा अंत करतो त्याला म्हणतात कृतांत, आणि काळाचं मुख ज्याप्रमाणे उघडलेलं असतं, महाप्रळयामध्ये सगळ्यांचा नाश होतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये प्रळय होऊन जातो आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं की सगळ्यात मोठा प्रळय होतो. आणि त्या प्रळयामध्ये जिथं ब्रह्मदेवालाही जागा मिळत नाही, पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. मग त्या कृतांताचं मुख ज्याप्रमाणे महाप्रळयाला पसरावं, विस्ताराला प्राप्त व्हावं, तसं पांडव सैन्य खवळलेलं होतं. दुसरं उदाहरण, तैसे ते घनदाट. घनदाट म्हणजे गच्च भरलेलं. ओठावले एक वाट. एक वाट म्हणजे एकदम ओठावले, त्याने ओठाव केला म्हणजे ते सज्ज झालेलं आहे. हे ओठावले एक वाट, यातून शिस्त कळते. युद्धामध्ये शिस्तीला फार महत्त्व असतं. नाहीतर मग मला वाटलं म्हणून मी हा निर्णय घेतला असं नाही चाल. मग सेनापती कशाला असतो? सेनापतीच्या हाची एको रक्षावा. पुढं शब्द आला आहे बघा, द्रोणातळी भीष्मातळी राहायचे. सर्वांनी भीष्माच्या आज्ञेमध्ये राहावं, याला महत्त्व आहे. शिस्तही पाळावी आणि एकदम तयार राहावं. म्हणून तैसे ते घनदाट, ओठावले एक वाट, जैसे उसळले काळ कुठ धरी कवन. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे उसळी मारणारं जे उकळत आहे, उसळी मारत आहे, अशा कालकुट नावाच्या विषाला कोण बरं धारण करेल? कोणीच धारण करणार नाही. कारण उसळलेल्या काळकुटाला धारण करणं म्हणजे साक्षात मृत्यू प्राप्त करून घेणं आहे. तसं पांडव सैन्य म्हणजे जणू काही उसळलेलं कालकुटच आहे. आता यांच्या आवेशाला कोण आवरू शकतं? एक काळकुटाचं उदाहरण केव्हा दिलं? दुर्वासांनी त्या इंद्राला रस्त्याने जाता जाता पुष्पमाळा प्रसाद म्हणून दिली. आता त्याला त्या असे पुष्पमाळा घ्यायची सवय नव्हती इंद्राला. त्याला आपलं नारळ वगैरे अशी सवय असेल. त्याने ते पुष्पमाळा घेतली आणि त्या ऐरावताच्या सोंडेमध्ये दिली. मालकालाच किंमत नसल्यामुळे हत्तीला काय किंमत आहे? त्याने ती पुष्पमाळा पायाखाली तुडवली. दुर्वासाने पाहिलं ते, म्हणे उन्मत्त झाला वाटतं, श्रीमंतीने उन्मत्त झाला, जा म्हणे तुझी सगळी श्रीमंती समुद्रामध्ये जाऊन पडेल. इंद्राचं सगळं ऐश्वर पडलं समुद्रामध्ये. मग आता ते बाहेर काढायचं, मंथन करावं लागेल. मग देवांनी सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला, असंही आपल्याला मंथन करायचंच आहे ना, मग आपण एक काम करू, नुसतं मंथन केलं तर संपत्ती बाहेर येईल. त्यापेक्षा जगातल्या अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आपण या समुद्रात टाकू आणि मंथन करायचं आहे क्षीरसागराचं. म्हणजे दुधाच्या समुद्राचं मंथन करायचं आहे, नुसत्या समुद्राचं नाही. क्षीरसागर आहे शब्द. क्षीरसागराचं मंथन करायचं. सगळ्या वनस्पती, अनेक मौल्यवान पदार्थ टाकले. मंथनाला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा हलाहल विष बाहेर पडलं. मग धरणार कोण? ते म्हणे मग भगवान शंकराकडे आपण जायचं. भगवान शंकराने पहिल्यांदा ते हलाहल विष प्राशन केलं आणि मग सगळे मिळून 14 रत्न बाहेर पडले. ज्याप्रमाणे भगवान शंकराशिवाय ते हलाहल विष कोणालाही धारण करता येणार नाही, तसं इथंसुद्धा जणू काही पांडव सैन्याचा आवेश म्हणजे हा प्रळय काळातलाच प्रसंग आहे. संहाराची देवता भगवान शंकर यांच्याशिवाय पांडवांना कोण आवरू शकतं? आता ते हलाहल विष प्राशन केलं. भगवान शंकराने विचार केला, बाहेर टाकावं तर प्रजेचा नाश होऊ शकतो, बरं आतमध्ये घ्यावं उदरामध्ये तर आपल्या उदरातले अनंत ब्रह्मांड नष्ट होऊ शकतात. मग ते ठेवलं कंठामध्ये. पण विषाचा प्रभाव झाला तर कंठ निळा पडला. नाव पडलं नीलकंठ, नीलकंठेश्वर असं नाव पडलं. शांतच होईना. मग सर्प गळ्याला बांधला. सर्प गार असतो म्हणतात, म्हणजे प्रयोग ना करू, फक्त ऐकून द्या. गार असतो म्हणतात अंगाने. अंगात विष असतं पण अंगाने गार असतं. तर गळ्याला बांधला, काही बदल नाही. चंद्रमस्तकावर धारण केला तरी पण काहीच नाही. मग शिवनाम शीतळमुखी, भगवान शंकराने रामनाम धारण केलं आणि मग तर शांत झाले. बघा असं हे नाव आहे. नाव घेतलं की भगवान शंकराचा दाह शांत झाला. आणि पुढे मग 14 रत्नामध्ये धन्वंतरी देवता
अमृताचा कलश घेऊनच बाहेर आली. म्हणून धनत्रयोदशी. मग त्या अमृताचा कलश घेतला, त्या दैत्यांनी ते वासुकीला दिलं सोडून आणि ते अमृताच्या कलशाच्या पाठीमागं धावले. देवही धावले आणि 12 दिवस त्यांच्यामध्ये लढाई सुरू झाली अमृताच्या कलशाला खेचण्यावरून. त्यांचे होते 12 दिवस आणि आपले झाले 12 वर्ष. म्हणून 12. मग त्या अमृताचे 4 थेंब पडले. एक पडला प्रयागराजामध्ये, एक उज्जैनला, एक हरिद्वारला आणि एक नाशिकला. म्हणून इथं 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो. सध्याला कालच प्रारंभ झाला बघा कुंभमेळा. म्हणून ते देवतांचे होते 12 दिवस, पण त्यांचं एक एक दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष पृथ्वीवरचं. 12 दिवसामध्ये त्यांचे ते जमेना त्यांना. शेवटी त्यांनी तो खेचला आणि लागले पळायला. देवांनी विचार केला अगोदरच यांना बुद्धी नाही, ताकदही भरपूर आहे आणि अमृत प्राशन केलं तर हे जगाचा नाशच करतील. मग मोहिनीचं रूप भगवान विष्णूने धारण केलं आणि तिला पाहिलं. ते बाई तू कोण आहे, कशाला विचारायचं. मिळाला होता अमृताचा कलश, मस्त पंगत बसवायची, पण नाही. विनाशक आले विपरीत बुद्धी. बाई तू कोण आहे, म्हणे मी मोहिनी आहे. कशा करता, सहज निघाले प्रवासाला. मग एक काम करते, वेळ आहे, भरपूर वेळ आहे, तुझ्या हातून अमृत वाटप आम्हाला करायचं आहे. भगवंतांनी त्याही परिस्थितीमध्ये सांगितलं बरं मी अपरिचित आहे, अपरिचित स्त्रीवर विश्वास ठेवू नये. मग तर यांना जास्त विश्वास बसला. हे मला इतकी जर खरं बोलत असेल तर मग अमृत तर तूच वाटलं पाहिजे, कारण ती म्हणले माझा विश्वास ठेवू नका. यांना जास्त विश्वास बसला. पुढची कथा आपल्याला माहिती आहे सर्वांना. ज्याप्रमाणे उसळले काळ कुठं धरी कवन, तसं पांडवांचा सैन्याचा आवेश होता. ना तरी वड वानल साधुकाला, प्रलय वाते पोखला, सागर शोषुने उधवला अंबरासी, तैसे दळ दुर्धर ना तरी. अथवा वड वानळ नावाचा अग्नी आहे, समुद्राच्या पोटामध्ये राहतो आणि साधुकाला म्हणजे भडकला. मग आता अग्नी जर भडकला तर त्या जास्त मोठ्या प्रमाणात अग्नी असेल तर वारा त्याला सहाय्य करतो, आणि अग्नी जर कमी असेल तर वारा त्याला विझवून टाकतो. हे वाऱ्याचे 2 काम आहे बरं. म्हणजे याचा अर्थ बलवान असेल तर वारा सहाय्य करतो आणि दुर्बल झाला की वारा त्याला नष्ट करतो. म्हणून शहाण्या माणसाने दुर्बल राहू नये असा त्याचा अर्थ. वड वानळ साधुकाला, वड वानळ नावाचा अग्नी भडकला. पुन्हा प्रलय वाते पोखला, प्रलय काळचा वाते म्हणजे वारा, त्या वाराने पुन्हा तो पोखला पुष्ट झाला, पोचला गेला. म्हणजे अग्नीला ज्याप्रमाणे वाऱ्याचं साह्य मिळालं, अग्नी पण समुद्राच्या पोटातला मोठा वडवानळ अग्नी, आणि प्रलयकालीन वारा त्याला साह्य करतो. मग तो काय करतो, सागर शोषुनी सगळ्या समुद्राचं शोषण करतो आणि अंबरासी उधवला आकाशापर्यंत प्रदीप्त होऊन जातो. आता त्या अग्नीला कोण आवरणार आहे, तसं पांडवांचं सैन्य होतं. अगोदरच त्यांच्यात पराक्रम, ते पुन्हा धर्माच्या बाजूने राहणारे आणि युद्धाची पुन्हा संधी आली, सगळे योग जुळून आले की नाही. मग आता त्यांना कोण आवरणार आहे. तैसे दळ दुर्धर, दळ म्हणजे सैन्याचा समूह, पक्ष, दुर्धर, धर म्हणजे धारण करणे, दुर्धर म्हणजे धारण करण्यास कठीण असणारे, अत्यंत पराक्रमी असल्यामुळे. नाना व्यूही परिकर, व्यूह म्हणजे रचना आणि परिकर म्हणजे तयार, नाना प्रकारच्या रचनेनं तयार झालेलं, आवरण्याकरता अत्यंत कठीण असणारं. ते पाहिल्याबरोबर संजयाला असं वाटलं अवगमले भयासुरतीये काळी, जणू काही ते भयासूर आहे अशा प्रकारे मला भासलं. आता हे भासलं संजयांना. हे अवगमले भयासूर या सगळ्या 4 ओव्यामध्ये जो भाव आला ना, कृतांताचं मुख आहे, काळकुटाप्रमाणे आहे, किंवा वडवानळाप्रमाणे भडकलेला हा सैन्य समुदाय आहे, किंवा मला त्यांना पाहिलं की भयासूर अवगमले, हे संजयांची भावना आहे. ज्ञानोबाराय संजयांच्या मुखातला भाव सांगतात. मग दुर्योधनाला कसं वाटलं, ज्ञानोबा म्हणतात ते पण ऐका. ते देखोनी दुर्योधने आव्हेरिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गज घटांते. दुर्योधनाने मात्र फार मानलं नाही, कारण सैन्य जास्त होतं ना. समोर जरी विस्तार मोठा होता, त्याला हेही माहिती होतं की आपल्याकडे 11 औक्षणी सैन्य आहे,
आणि समोर फक्त 7 औक्षिणी आहे. बरं, समोर पराक्रमी असेल, आपल्याकडे का सामान्य पराक्रमी आहे का? त्या सैन्याला त्यांनी जुमानलं नाही. इथला भाव फार गोड आहे बरं. यातला बारकावा सांगतो. दुर्योधनाने त्यांचा आव्हेर केला. आव्हेर केला म्हणजे फक्त सैन्याचा केला, त्यातल्या असणाऱ्या महारथी वीरांचा नाही केला. केला असता तर अत्रश्वरा महेश्वासा असा परिचयच करून दिला नसता. म्हणून सैन्य जाऊ द्या, सैन्यावर कोणी जुमानतं असं म्हणून त्याने तिरस्कार केला आहे. ते देखोनी दुर्योधने, ते म्हणजे ते सैन्य, कारण ते हे सर्वनाम आहे, ते सैन्याकरता आलेलं आहे. ते सैन्य देखोनी दुर्योधने आव्हेरिले कवने माने. माने म्हणजे प्रमाण, तुलना. कोणत्या प्रमाणाने आव्हेरिले त्यांचा तिरस्कार केला? ज्याप्रमाणे जैसे न गणिजे पंचानने गजघटांते. गज म्हणजे हत्ती आणि गजघट म्हणजे हत्तींचा कळप. हत्तींचा कळप जरी आला आणि वनामध्ये सिंह एकटा जरी चालला तर तो सिंह ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपाला जुमानत नाही, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांना नाही, पांडवांच्या सैन्यांना जुमानलं नाही. पांडव सैन्य शब्द आला की नाही 88 ओळीमध्ये, तो शब्द या ओळीमध्ये घ्यायचा. ते पांडव सैन्य देखोनी दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गजघटांते. हत्तीच्या कळपाला सिंह जुमानत नाही, तसं त्याने जुमानलं नाही. म्हणजे मग नाही जुमानलं, मग द्रोणापाशी कशाला आला? तर द्रोणाचार्यांच्या जवळ सैन्याचा परिचय करून द्यायला नाही आला. त्या सैन्यामध्ये असणारे महान महान रथी, महारथी, अतिरथी, रथी आणि अर्धरथी हे त्यातले 4 प्रकार आहेत. त्याचं भाषांतर पुढे येणार आहे, क्रमाक्रमाने ते बघू आपण. मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते. रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. म्हणजे मला त्याचा परिचय नाही. वा परिचय नाही. जो का तुम्ही शिष्य आपोला विद्येशी वसवटा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. काही ठिकाणी असा पाठ आहे, तेने हा सैन्य सिंहू, सिंधूच्या ठिकाणी सिंह पण शब्द आलेला आहे काही ठिकाणी. मग हे सगळं झाल्यानंतर सैन्याला तो काही जुमानत नाही, पराक्रमी होताच ना तो. ज्या अर्थी भीमाच्या बरोबर त्याला युद्ध करायचं होतं, आणि का जुमानत नाही माहिती आहे का? कारण त्याला गांधारी मातेच्या कृपेने वज्रदेह प्राप्त झाला होता. आता ज्याला वज्रदेह प्राप्त झाला तो जुमानत असतो कोणाला? कोणाला जुमानत नाही बघा. त्याच्यामुळे त्याने सैन्य तर आपल्या हातानं असं म्हटलं तो, असं त्याचा अर्थ. पण त्याला माहिती आहे की पराक्रमी लोक भरपूर आहे, त्यांचाही आपण समाचार घेतला पाहिजे. मग द्रोणापाशी आला. राजनीती भीष्माचार्यांच्या जवळ नाही आला. भीष्माचार्यांच्या जवळ आला असता तर सगळा मोठेपणा भीष्माचार्यांनाच गेला असता. द्रोणाचार्य म्हटले असते आम्हाला तर तेव्हाही मान नाही ना आताही नाही. अगोदरच हे पांडवांच्या बाजूने आहे मनाने, आणि आताही आपण मान दिला नाही तर मग तर युद्धच करणार नाही मन लावून. म्हणून मोठेपणा देण्याकरता मग द्रोणापाशी आला. काही काही माणसं विनाकारण आपलं उगाच सहज तुमच्या हातात माईक घ्या, काही नसतं त्याच्यात, फक्त घ्या. आणि त्याला असं वाटतं बघा ना मला माईक दिला, काही नाही, सांग मग आता पंगत कोणाची आणि काय कोणाचं आहे. मग द्रोणापाशी आला, एवढंच मोठेपणा असतं, बाकी काय आहे. द्रोणाचार्यांच्या जवळ आला बघा तो, त्याला कळतंय कोणाच्या जवळ आला. शब्द कसा आहे, द्रोणाचार्यांना बोलवलं नाही. वास्तविक तो आहे राजा, सगळी त्याची आज्ञा पालन करू शकतात, पण त्याने शिष्यभावही जपला आणि राजनीती पण जपली. मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखीला. हा म्हणजे कैसा पांडवांचा दळभार उचलला हा देखीला. पाहिला का आपण पांडवांचा असणारा सैन्यांचा समूह, त्याला दळभार असं म्हणतात. उचलला म्हणजे इथं प्रगट झाला, आवेशाने संपन्न झाला. हा तुम्ही पाहिला का? पाहिला का म्हणजे नुसता पाहिला असं नाही आहे, चांगला लक्षपूर्वक पाहिला का असं त्याचा अर्थ. की नुसता पाहू नका, आपल्याला कोणत्या व्यक्तीला त्या जाळ्यामध्ये अडकण्याकरता काय काय योजना करावी लागेल याचा तुम्ही विचार केला का? कारण सगळ्याकरता रचना आखावी लागते की नाही. नुसतं पाहू नका, त्यांचं बल पहा,
परिचय पहा, त्यांचं शास्त्र आणि शस्त्र याचं ज्ञान पहा, आणि मग समोरच्या व्यक्तीची उणीव काय आहे, तो कुठं अडकला जाऊ शकतो, ह्या सगळ्या विचार तुम्ही केला का? तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. पांडवांचं सैन्य समोर कशा प्रकारे प्रगट झालं पहा बरं. त्या सैन्याला पाहिल्यानंतर मला असं वाटतं, गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते, रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. या पांडवांच्या सैन्याला पाहिलं की त्याने उपमा दिली बरं. दुर्ग म्हणजे किल्ला, आणि गिरिदुर्ग म्हणजे डोंगराच्या उंच भागावर असणारा किल्ला. त्या किल्ल्यात प्रकार आहे. भुईकोट किल्ला, आपला चाकणचा किल्ला आहे की नाही, संग्रामदुर्ग म्हणतात त्याला. तर तो शत्रू पक्षाला सैन्य फार कमी होतं, पण हाही किल्ला त्यानं जिंकता आला नाही कितीतरी दिवसापर्यंत. म्हणजे सामान्य किल्ला मावळ्यांनी इतका चांगला व्यवस्थित ठेवला, हा झाला भुईकोट किल्ला. त्याच्यापेक्षा एखाद्या डोंगरावर असणारा किल्ला, आणि त्याच्याहीपेक्षा उंच पर्वतावर असणारा गिरिदुर्ग, तो जिंकायला फार कठीण असतो. जसं की प्रतापगड गिरिदुर्ग आहे. काही समुद्रात असतात म्हणून त्याला सिंधुदुर्ग म्हणतात. आता त्याचा जिल्हा झाला, तो भाग वेगळा आहे. समुद्रातला किल्ला आणखीन कठीण जिंकायला, ज्याप्रमाणे जंजिरा आहे कठीण. भुईकोट किल्ला जिंकायला सोपा असतो, समुद्रातला कठीण आहे. आणि गिरिदुर्ग त्याहीपेक्षा कठीण आहे. पण नुसता गिरिदुर्ग नाही, गिरिदुर्ग पुन्हा त्यामध्ये चालणारा. गिरिदुर्ग जैसे चालते म्हणजे पर्वताच्या वरती असणारा दुर्ग किल्ला, आणि तोही पुन्हा चालणारा, इथून तिकडं चालणारा. तो जसा भेदण्याकरता कठीण असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शत्रूला सांगितलं, मी लय घाबरलोय तुम्हाला. याला राजनीती म्हणतात बरं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. म्हणे मी तुम्हाला इतका घाबरलो की तुमच्या समोर यायची सुद्धा माझी हिंमत नाही. आणि ते पत्र वाचलं आणि ते भाळलं. खरं आहे म्हणे, आपला पराक्रमच तेवढा आहे. आपल्याला हे शिवाजी तो हमको डर गया पत्र तसं होतं. सगळ्या पत्रात हे सुरुवातीला विनंती विशेष वगैरे काही नाही, मी तुम्हाला घाबरलो. मग एक कृपा करा, मी तुम्हाला भेटायला येण्यापेक्षा तुम्हीच मला भेटायला या. काय होईल, आमचं स्वराज्य पावन होईल आणि आमचा मोठेपणा वाढेल, तुमचा आम्हाला आदर सत्कारही करता येईल. ते म्हणले चालतंय म्हणे. आणि बोलवलं कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याला. आता त्या प्रतापगडाचं वर्णन असं केलं आहे, ते जावळीचं खोरं आहे सगळं. ते भीमन ते वनात राहत होते ना, तिथे एक राक्षसीन आली होती, हिडिंबा. इतिहासकारने असं म्हटलं आहे, एखाद्या प्रसंगाला त्या हिडिंबीच्या डोक्यातली ओळ शोधून काढता येईल, पण जावळीच्या खोऱ्यातला हत्ती शोधून काढता येणार नाही. इतकं ते जावळीचं खोरं दाट अरण्य, सूर्यकिरणाचा प्रवेश नाही. आणि तिथं शिवाजी महाराजांनी त्याला बोलून घेतलं. ते सैन्य थकवून गेलं. हत्ती तर झाडाच्या खोडाला सोंडेचा आधार घेऊन चढायचे, तिथं तो तोफा घेऊन आला. सगळे सावकार बहुमोल असणारे हिरे माणिक रत्न घेऊन आले. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं, आम्हाला खरेदी करायची पण पैसे नंतर देऊ. नंतर म्हणजे कार्यक्रम झाल्यावर सगळे असणारे ते हिरे माणिक वगैरे विकत घेतले, शामियाना तयार केला. भाव असा होता, याला युद्धनीती म्हणतात. आपण जर जमिनीवर युद्ध केलं तर आपण जमिनीच्या युद्धामध्ये टिकणार नाही, मावळेच कमी आपले. मग काय करावं? नुसत्या किल्ल्याची निवड नाही केली, प्रतापगडाचे गिरिदुर्ग. आणि त्यामध्ये गेल्यानंतर मग 10च तुम्ही आणायचे, 10 आम्ही आणायचे. मग जायचं कसं? चिलखत, अंगाला शिलबंद जायचं बघा, चिलखत घालून. वैकुंठाशी गुरुवरे गोलेबाबा म्हणायचे, बुवा वज्र कवच लिहिजे, शस्त्रांचा वर्षाव साईजे. चिलखत होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज वाचले. महाराज वाचल्यामुळे महाराष्ट्र वाचला, आणि महाराष्ट्र वाचल्यामुळे संपूर्ण भारत देश, हिंदुस्थान वाचला. म्हणून आपण पानिपतच्या लढाईमध्ये जरी पराभव झाला असेल तर पराभवसुद्धा संस्मरणीय झाला. मरेपर्यंत सगळे मराठी लढले की नाही, आणि त्यानंतर 10 वर्षामध्ये सगळ्या हिंदुस्थानामध्ये भगवं राज्य आलं. हे सगळं युद्धशास्त्र आहे. म्हणून आपण हे कधी विसरता कामा नये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. शिवाजी महाराजांनी जे निवडलं ते गिरिदुर्गच निवडला.
मग प्रतापगडाचा तुम्हाला पराक्रम सगळ्यांना माहितीच आहे. मग राजे वाचले आणि समोरचा तर अंगावर फक्त कपडेच होते. मग ते चिलखत, त्याच्यामुळे शस्त्राचा प्रभाव झाला नाही. वाघनख आणि त्याचा वापर करून कोथळाच बाहेर. हे सगळं घडलं कशामुळे? गिरिदुर्गाची निवड केल्यामुळे. आणि पांडवांचं सैन्य असं आहे, गिरिदुर्ग नाही नुसता, गिरिदुर्ग जैसे चालते, हा चालता गिरिदुर्ग आहे. तैसे विविध व्यूह भवते, विविध प्रकारच्या सैन्यांची रचना, भवते म्हणजे सभोवती, व्यूह म्हणजे रचना, रचिले, रचना केलेली आहे. पण कोणे? बुद्धिमंते द्रुपद कुमारी, द्रुपदांचा मुलगा म्हणजे तुमच्या शत्रूचा मुलगा. बरं, नुसता शत्रूचा मुलगा नाही ना, बुद्धिमंत फार आहे. इतका बुद्धिमंत आहे की तुमच्याकडे शिकला. आणि तुम्ही एवढे बुद्धिमंत आहे की शत्रू असताना त्याला सगळी विद्या देऊन टाकली. बघा, युद्धाची सगळी विद्या त्याने ग्रहण केली आणि तुम्ही मोकळ्या मनाने देऊन टाकले. तो झाला बुद्धिमंत आणि तुम्ही त्याला म्हणायचं नाही ते, पण भाव तसा दिसतोय. तव शिष्येन धीमता रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. म्हणजे का हो, मी त्याला ओळखत नाही. वा वा वा, ओळखत नाही? जो का तुम्ही शिष्य आपुला, जो की तुमचा शिष्य, तुम्ही आपुला शिष्य असं पाहून नुसती विद्या नाही दिली, विद्येशी वसवटा केला. वसवटा म्हणजे वसतिस्थान, तुमच्याकडं असणारी सगळी विद्या आणि ती विद्या राहावी असं त्याला तुम्ही वसतिस्थान इतकं श्रेष्ठ तयार केलं की तुमची विद्या त्याच्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला आली. आणि त्याच असणाऱ्या तुमचा शिष्य आहे, पण तुमच्या आज्ञेत राहत नाही. त्याने हा पांडवांचा सैन्य सिंधू, सैन्यांचा समुद्र पाखरीला चांगल्या प्रकारे पसरलेला आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हालाच आनंद व्हावा. देख देख. आता याच्यामध्ये श्लोकामध्ये एकदाच शब्द आला पश्य, फक्त पहा. ज्ञानोबा म्हणतात पहा पहा, तुम्हीच पहा, तुम्हालाच आनंद झाला पाहिजे. आता त्याने दुर्योधनाने धीमता शिष्यन असं जे म्हटले की नाही, तर ते द्रुपदाचा कुमार दृष्टद्युम्न बुद्धिमान आहे. आता त्याला म्हणायचं नाही आहे, पण त्याचा वेगळा भाव धन्यार्थ असा निघतो की तो बुद्धिमान आहे हो, पण तुम्ही त्याला विद्या दिली, तुम्ही बुद्धिमान नाही आहे. कारण तुम्ही शत्रू असताना त्याला विद्या दिली. बरं, तो तुमच्या विरोधाच्या पक्षात उभा राहिला, तो बुद्धिमान आहे, पण तुम्ही मात्र अडाणीच ठरले. काही माणसाला स्पष्ट म्हणायचं नसतं, पण त्या वाक्यातून भाव तसा निघतो. समजा आता आपलं कीर्तन झालं, मग कीर्तन झालं की उद्याची सूचना द्यायची आहे ना, मग आपण खुर्चीवर बसलेला असतो आणि काही माणसं म्हणतात काय काय कालच्या कीर्तनकाराने कीर्तन केलं, म्हणजे आपण काहीच नाही केलं. हे त्यांना म्हणायचं नसतं आपल्याला, पण ते म्हणतात त्या शब्दातून. काल काय अभंग सोडवला, म्हणजे आपण सोडवलाच नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि कालचे मार असतं, जेवलेसुद्धा नाही, आपण समजून घ्यावा आपण जेवण चूक केली, असं होतं की नाही. ते वाक्य तसं बोलत नाही, पण त्या वाक्याचा अर्थ तसा निघतो आहे. तसा द्रुपदपुत्रेन तव धीमता शिष्येन, तुमचा बुद्धिमान शिष्य होता तो, त्याला तुम्ही विद्या दिली, तो झाला बुद्धिमान, पण तुम्ही त्याला विद्या देऊनसुद्धा अडाणीच ठरले. आणि त्याचं कौतुक तुम्हालाच वाटावं. पहा पहा, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. म्हणे मग सैन्याला काय घाबरायचं, सामान्य सैन्य आहे, याच्यात तर काही कोणी महारथी वगैरे दिसत नाही. म्हणून तो परिचय करून देतो पुढच्या 3 श्लोकातून. तो विचार आपण उद्या करू. पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान